श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये. आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणींमध्ये, स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार सातत्याने एक गोष्ट तुला शिकवत आलेले आहेत, सातत्याने एक गोष्ट तुला सांगत आलेले आहेत. स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे नक्कीच स्वामी साथ देतात, तिथून नक्कीच स्वामी साथ देतात. या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडतात ज्या गोष्टी आपल्याला सहन होत नाहीत, जे दुःख आपल्याला सहन होत नाहीत. स्वामी भक्तांना की कुणाच्या वाईट विचारांना, स्वामी भक्तांना की तू कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. या जीवनामध्ये नक्कीच स्वामी समर्थांचे विचार हे खूप महत्त्वाचे आहेत. तू आता लक्ष देतोयस ना, तू आता स्वामींचे विचार ऐकतोयस ना, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे शब्द तुझे आयुष्य पूर्णतः बदलणार आहे. तू फक्त आज इथे लक्ष देऊन बघ, तू फक्त आज इथे लक्ष देऊन बघ. कारण की या जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या सकारात्मक विचारांनी जीवन उजळवतात. काही गोष्टी अशा असतात जे मनात चांगले विचार ठेवा असं सांगतात. नकारात्मकता दूर ठेवा, आनंदी राहणे हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. चांगल्या गोष्टींचा विचार करा, आशा कधीही सोडू नका, विश्वास ठेवा, सर्व काही शक्य आहे. सकारात्मकता ही यशाची किल्ली आहे, सकारात्मकता ही यशाची किल्ली आहे. मनात शांतता ठेवा. आजच्या या आयुष्यामध्ये, आजच्या या जीवनामध्ये स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील, तुझ्या सोबत उभे राहतील. तू फक्त मन शांत ठेव, तू फक्त मन शांत ठेव. विचार कर, देव तुझ्या सोबत आहे. सकारात्मक विचार कर, कर्म करत राहा, संयम ठेव, विश्वास ठेव, आनंदी राहा, सत्याचं मार्ग निवडा, नेहमी चांगले करा. आज प्रत्येकाचं चांगलं करून सुद्धा जर आपल्या आयुष्यामध्ये वाईट होत असेल तर आजचे हे स्वामींचे विचार आपल्यासाठीच आहे. आजचे हे स्वामींचे शब्द आपले आयुष्य बदलण्यासाठीच आहे. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द, हेच स्वामींचे विचार तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकणार आहे. म्हणून इथे लक्ष दे, आज स्वामींचे विचार तुला काय शिकवत आहेत. म्हणून इथे लक्ष दे, आज स्वामींचे संदेश तुला काय सांगून जाणार आहे. म्हणून आज इथे लक्ष दे, आज स्वामी समर्थांची शिकवण आपल्या आयुष्यामध्ये कसं बदल घडवणार आहेत. या प्रत्येक गोष्टी तुला तर आज समजतीलच, पण त्यासोबत या जीवनामध्ये जगण्याचं मार्ग सुद्धा समजणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवण्यास विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण, स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने एक गोष्ट सांगत आलेली आहे. आज माणसाने कितीही काहीही करो, आज माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही त्यांनी आनंद मिळवावा हवा, किंवा आज कितीही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये धन दौलत पैसा कमवलेला हवा, पण त्या गोष्टींमध्ये कधी अहंकार नको, त्या गोष्टींमध्ये कधी कोणत्या प्रकारचं द्वेष नको. स्वामी प्रत्येक वेळेस सांगत आलेले आहेत की माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते, पण सध्याची काळ आणि सध्याची वेळ आणि सध्याची परिस्थिती पाहून अंगावरती काटा येतो की आज माणूस कोणत्या दिशेला चाललेला आहे. ती म्हणजे सध्याची वेळ म्हणजे ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती छोटी छोटी चिमुकली पोरं. काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाहीत, अनाथ आहेत, अपंग आहेत. काही वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. आज त्या लोकांकडे एका नजरेने सुद्धा कोणीच पाहत नाही, कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त झालेला आहे की आपल्याला आपलं आयुष्य आनंदी बनवायचं आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस सुखाने मरायला कायम कष्ट करत असतो, पण त्या कष्टांची किंमत केव्हा येते, जेव्हा आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येईल, आपल्या
त्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येईल. तर नक्कीच एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, या जीवनामध्ये तू कितीही काहीही केलंस तरी सुद्धा तुझे कर्मच मोजले जाणार. धन दौलत पैसा माणूस कधी सोबत घेऊन नाही जाणार, म्हणून आपले कर्म चांगले ठेवा. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर या गरजू लोकांना खूप मोठी मदत होऊ शकते. या महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगतोय, या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल तर तुला सांगतोय. या महत्त्वाच्या मोहिमेला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर लक्ष्मण सोनावणे, शिवाजी काले, कमल कदम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे कामं केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये आज कोणत्याही प्रकारचा सहारा नाही, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये आज कोणत्याही प्रकारचं मदत नाहीये. तर नक्कीच या गोष्टी सातत्याने लक्षात ठेव. या जीवनामध्ये माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य खूप महत्त्वाचे असतात. महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तर तुला सांगितला, महत्त्वाच्या टप्प्याबद्दल तर तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांची शिकवण सातत्याने तुला एकच गोष्ट सांगत राहील की आज जात पात धर्म आणि नक्कीच याच गोष्टी मांडणाऱ्या बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात. भेदभाव करणारी लोक आज आपल्याला बरीच पाहायला मिळतात, पण माणुसकीमध्ये कधीच भेदभाव करू नकोस. फुलना फुलाची पाखी जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्या गरजू लोकांच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही. तर शेवटची विनंती तुझ्यासमोर हीच असेल की आज स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आपण थोडंसं काहीतरी आपल्या आयुष्यातील त्या लोकांना सुद्धा देऊ शकतो ज्या लोकांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे. तर नक्कीच शेवटची विनंती हीच तुझ्यासमोर असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य, माणसाचे भविष्य ठरवते. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, पण स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार या क्षणापासून ऐकणार आहेस, या वेळेपासून ऐकणार आहेस. प्रत्येक क्षण हे तुला स्वामी समर्थांच्या शब्दांचं मोल सांगून जाणार. प्रत्येक वेळ तुला स्वामी समर्थांच्या शब्दांचं अर्थ सांगून जाणार. तेच अर्थ तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवणार. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने हेच सांगत आलेले आहे, कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीमध्ये आपले भाग्य शोधा. कधी त्या कपाळावरती हात लावण्याची वेळ येणार नाही. आणि स्वामी समर्थांचे शब्दच असे आहेत जे की अंगावरती काटा आणून देतील. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. पण वेळ परिस्थितीप्रमाणे जी लोक आपला साथ सोडून जातात त्यांचं काय, जी वेळ परिस्थितीप्रमाणे आपलं साथ सोडून जातात त्यांचं काय. आजचे आयुष्य आज आहे, उद्या असेल की नसेल या गोष्टीचा अंदाज नसताना सुद्धा आपली जवळची लोक आपल्या या जीवनामध्ये आपलं घात करतात. म्हणून स्वामी समर्थांच्या शब्दांनी सातत्याने सांगितलेलं आहे की जरा व्यावहारिक राहायला शिक. नक्कीच आपल्या जवळच्यांची काळजी कर, आपल्या जीवनाची काळजी कर, पण त्यासोबत थोडंसं व्यावहारिक राहायला सुद्धा शिक. कारण की हे जीवन आहे, या जीवनामध्ये हा युग चाललेला आहे, त्याला म्हणतात कलियुग. या कलियुगामध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला साथ सोडून देतात. या कलियुगामध्ये स्वामी समर्थांचे शब्द आणि स्वतः स्वामी समर्थ तुझी साथ देणार आहेत. आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द जवळपास तुझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहेत. आणि नक्कीच आत्तापर्यंत आणि या क्षणापर्यंत आत्ता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. आज
वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत. ही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत. त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत. त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव, कारण की संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. तर ती वाईट वेळ पुन्हा येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणा ना कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो. बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती. यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून. तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत. ते एकदा ऐक शेवटपर्यंत. आणि त्याचसोबत एक गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण स्वामी समर्थांचे विचार कायम एक गोष्ट शिकवत राहतात. स्वामी समर्थांचे शब्द कायम एक गोष्ट शिकवत राहतात. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेव. आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच. आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच, पण त्या स्वप्नांसाठी लागणारा संघर्ष सहन करायला तयार नसतो. पण त्या स्वप्नांसाठी लागणारा संघर्ष सहन करायला तयार नसतो. स्वामी सांगतात, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. म्हणजेच यश हवं असेल तर मेहनत, अपयश आणि अडचणी स्वीकाराव्या लागतात. एक शेतकरी विचार करा, तो उन्हात, पावसात, वाऱ्यात मेहनत करतो तेव्हाच त्याला पीक मिळतं. जर तो फक्त सावलीत बसून राहिला तर त्याच्या हातात काहीच लागणार नाही. आज आपल्या आयुष्यात अनपेक्षित अडचणी खूप साऱ्या घडतात. काही लोकांना प्रेमामध्ये धोका मिळतो, काही लोकांना स्वतःच्या जवळच्या नात्यांमध्ये धोका मिळतो, तर काही लोकांना नक्कीच मनापासून धोका मिळतो. तर काही लोकांचे मन हे चंचल असते, काही लोकांचे विचार हे खराब असतात, किंवा आपल्याला खराब विचार जाणवतात, वाईट मार्ग दिसतात, दिवस वाईट असतात, किंवा दुःखाचे दिवस दिसतात आणि आपल्याला कोणतेही मार्ग सापडत नाहीत. या सर्व गोष्टी हे कारण आहेत. या सर्व गोष्टी हे कारण आहेत. आपल्याला जर त्या गोष्टींमध्ये नीट विचार केला तर त्या गोष्टींचा विचार करा ना, त्या गोष्टी का घडल्या असतील, त्या गोष्टी का घडवल्या असतील स्वामींनी. आज तुझे दुःख पाहायला स्वामींना मजा येत नसेल, आज आपल्या परमेश्वर मजा घेत नसेल आपली. आज नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मजबूत बनवण्याची ती तयारी आहे. जी लोक तुझ्या लायकीची नाहीत ती लोक तुझ्यापासून दूर
गेलेली आहेत. जे काम तुझ्यासाठी कठीण आहे त्या कामामध्ये तू नक्कीच एक मेहनती माणूस व्हावा. त्या कामामध्ये तू नक्कीच एक यशस्वी माणूस व्हावा. म्हणून त्या कामामध्ये अडथळे येतात, कारण की ते अडथळे जर तू सोडवलेस तर त्या गोष्टींचा अनुभव तुझा वाढतो. माणसाचा अनुभव हा माणसाला आयुष्यामध्ये पुढे नेतोच, पण माणसाचे दुःख हे माणसाला प्रत्येक क्षणामध्ये मजबूत बनवत असतं. आणि आज जे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतील त्या गोष्टी तुला मजबूत बनवण्यासाठी आणि आज जे काही तुला मिळालेलं आहे, आनंद असेल, सुख असेल, तर नक्कीच त्या गोष्टी स्वीकाराव्या आणि त्या गोष्टीचा कधी माज करू नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जगणं. स्वामी म्हणतात थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून. आपण इतक्या वेळा इतरांच्या अपेक्षेमध्ये अडकून राहतो. इतक्या वेळा इतरांच्या अपयशामध्ये अडकून राहतो, अपेक्षेमध्ये सुद्धा अडकून राहतो, की स्वतःचं आयुष्य जगायचंच विसरतो. एक उदाहरण घ्या. एखादा माणूस सगळ्यांना खुश ठेवण्यात इतका व्यस्त असतो की शेवटी तो स्वतःच दुःखी राहतो. म्हणून कधी स्वतःचा विचार करणे हे स्वार्थीपण नाही, ती गरज आहे. नात्यांबद्दल बोलायचं झालं तर स्वामी सांगतात की स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुंभेरेच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. म्हणजेच प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. एक गरीब माणसाला जर कोणी प्रेमाने विचारपूस केली तर त्याला मिळालेलं समाधान हे करोडो रुपयांपेक्षा जास्त असतं. कारण शेवटी माणूस पैशाने नाही तर नात्यांनी श्रीमंत होतो. जीवनात संघर्ष येणारच, पण त्या संघर्षात जर कोणी निस्वार्थीपणे मार्गदर्शन करणारा असेल तर वाट ही नक्की सापडते. आणि एक सत्य नेहमी लक्षात ठेवा. नात्यांच्या गर्दीत तीच लोक एकटे असतात जी मनाने खरी आणि स्वच्छ असतात. कारण आजच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला आहे. पण जरी तुम्ही एकटे राहिलात तरी स्वतःची किंमत कमी समजू नका. शेवटी कर्मांचं तत्व खूप गूढ आहे. स्वामी सांगतात की कर्म करताना विचार करा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला शाप. आपण जे पेरतो तेच उगवतं. जर तुम्ही चांगलं केलं तर चांगलंच परत येणारच, आणि जर चुकीचं केलं तर त्यांचे परिणामही भोगावे लागतात. म्हणून प्रत्येक कृती करण्याआधी दोनदा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, पैसा वाढला म्हणजे सुख वाढत नाही. अनेकदा पैसा माणसाचा अहंकार वाढवतो आणि तोच अहंकार त्याला नष्ट करतो. म्हणून नम्रता जपा, साधेपणा ठेवा आणि माणुसकी कधीही सोडू नका. कारण शेवटी तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसतं. तुमच्याकडे किती चांगुलपणा आहे हे खरं तुमचं मोजमाप असतं. ही स्वामी समर्थांची शिकवण आहे. प्रकाशाच्या दिशेने चालत राहा. शांतता आणि संयम ठेवा. संघर्षाला सामोरे जा. स्वतःसाठी जगा आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर बनेल. आणि स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाहीत, स्वामी समर्थांचे शब्द एवढंच सांगत नाही. ही तर सुरुवात आहे. यापुढील शब्द, यापुढील विचार तुला नक्कीच तुझं आयुष्य जगायला शिकवणार आहे. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि एक गोष्ट कायम ऐक, आपले अनुभव आपल्याला नक्कीच मजबूत बनवते. आपले अनुभव नेहमीच आपल्याला अनुभवी बनवते. काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पण एखाद्या गोष्टीची वारंवार सवय लावली तर ती गोष्ट आपल्या मनात राहते, आपल्या हृदयात राहते, आपल्या कृत्यात उतरते, आपल्या कर्मात उतरते, आपल्या स्वभावात उतरते. तर काही गोष्टी नक्कीच वारंवार ऐकणं सुद्धा चांगलं असतं. स्वामी समर्थांचे हे शब्द काही ऐकले असशील, काही गोष्टी अनुभवल्या असशील, पण त्या गोष्टींचं नक्कीच तू आतून त्या गोष्टींचा आस्वाद घे. कारण की त्या गोष्टी तुला कायम काही ना काहीतरी शिकवत राहणार. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म
करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो, निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघ. आज ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी या आयुष्यामध्ये तू रडतोयस, कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव. जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे, जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी. स्वामी माझा असा विनाशी, स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. दुसऱ्यांचं भलं झाल्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे. जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे. स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील. पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये
आत्मविश्वास ठेव, स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील, प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना, तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळा नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते, त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात, आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस, आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर, आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव.
श्री स्वामी समर्थ म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढे नक्की. तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढं नक्की आहे, एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना तर अंगावरती नक्कीच काटा येईल, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात, ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं, आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. आपण आपल्या विजयाच्या जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, पण स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझ्या मनाला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझे विचार सुद्धा तुला कधी एकटं सोडणार नाहीत. जेव्हा तू स्वामी समर्थांचे विचार ऐकशील तेव्हा कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक खूप मोठा फरक नक्कीच जाणवेल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव की ती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. या
जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. एकदम स्पष्टपणे सांगितलं तर माणसाचं आयुष्य फारच थोडकं आणि अनिश्चित आहे. आज आपण आहोत, उद्या असू की नसू हे कुणालाच माहिती नाही. म्हणूनच आयुष्यात सतत चिंता, राग, ताणतणाव यात घालवू नये. जे मिळालं आहे ते मनापासून जगावं. हसत खेळत प्रेमाने आणि समाधाने जगलं तर आयुष्याचं खरं मोल कळतं. आयुष्य क्षणभर आहे. उद्याचा भरवसा नसल्यामुळे आजचा दिवस आनंदाने घालवा, प्रेमाने आणि समाधानाने जगा. कारण की आज जे घडतंय ते उद्या असेल की नसेल त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अंदाज नाहीये. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनापासून प्रत्येक गोष्टी मानल्यास ना, मनापासून निर्मळपणाने निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस ना, चमत्कार हा नक्कीच जाणवेल. कारण की आज कित्येक स्वामी भक्ताने या स्वामी विचारांचा नाही तर स्वामी मार्गदर्शनाचा अनुभव घेतलेला आहे, स्वामी चमत्कारांचा अनुभव घेतलेला आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावरून तुला नक्कीच एक उदाहरण सांगतो. समजा दोन मित्र आहेत. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत असतो. चिंता करत राहतो. आजचं सुख बाजूला ठेवून तो नेहमी उद्याचा विचार करतो. दुसरा मित्र साधं जगतो, आई वडिलांशी बोलतो, मित्राबरोबर हसतो, लहान लहान क्षणात आनंद शोधतो. एक दिवस पहिल्या मित्राला कळतं की त्याच्या जवळचा माणूस अचानक गेला. तेव्हा त्याला जाणवतं की उद्यासाठी जगताना आजचे क्षण हातातून निसटले. तेव्हा कळलं आयुष्य थोडकं आहे, म्हणून ते आज हसून खेळून नक्कीच घालवायचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उद्याचा विचार करावा माणसाने, पण त्यासाठी आजचे क्षण, आजचे आनंद हे घालवू नये. आनंद नसेल आयुष्यामध्ये तर असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तू आनंद शोधायला लागलास तर कुठेच तुला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. काही गोष्टी न कळत सोडून द्यायच्या, तर काही गोष्टी मनापासून करायच्या, पण नक्कीच त्यासाठी आपलं आजचा दिवस आणि आजचं आनंद ते घालवायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. अगदी स्पष्टपणे सोप्या शब्दात सांगायला गेलो तर जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली असती तर आपल्याला कधीही दुःख अनुभवायला लागलं नसतं. पण मग आनंदाची किंमत कळली नसती. दुःखामुळे माणूस थांबतो, विचार करतो, मजबूत होतो आणि जेव्हा दुःखानंतर सुख येतं तेव्हा त्याची खरी मजा कळते, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणजेच दुःख आणि सुख हे एकामेकांशिवाय अपूर्ण आहेत. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला सुखाचे खरे मोल समजते. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला खरे सुख आणि खरे दुःख आणि खरे सुख समजते. मनाला लागेल असं एक उदाहरण तुला सांगतो. समजा एखादं मूल नेहमीच जिंकत राहिलं, त्याला कधी हारावं लागलं नसतं तर जिंकण्याचा आनंद त्याला वाटलाच नसता. पण एकदा का ते हसतं, रडतं, प्रयत्न करतं आणि पुन्हा जिंकतं तेव्हा त्या विजयाचा समाधान वेगळाच असतो. तसंच आयुष्यातही आहे. थोडं दुःख नसतं तर सुख शब्द राहिलाच नसता, भावना ही राहिलीच नसती. आज जर प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर देवाचं अस्तित्व सुद्धा नसतं, आपल्या परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा नसतं. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये समजावून सांगणार आहे. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलो तर आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला नको असतात, पण त्या मुद्दामच येतात असं वाटतं. या कठीण काळात कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं हे स्पष्ट दिसतं. सुखात सगळे आपले वाटतात, पण दुःखातच खरे आपले ओळखता येतात. म्हणून नियती अशा अडचणी देऊन माणसाला नक्कीच माणसाची खरी ओळख करून देते. अडचणी माणसाची खरी ओळख करून देते. त्या काळातच खरे आपले आणि परके यातील फरक आपल्याला समजतो. नक्कीच समजा एखाद्या माणसाची नोकरी अचानक जाते. सुखात रोज फोन करणारे काही मित्र हळूहळू गायब होतात, पण एक दोन माणसं
शांतपणे त्याच्या पाठीशी उभी राहतात, धीर देतात, मदत करतात, विश्वास देतात, तेव्हा त्याला कळतं की नियतीने दिलेली अडचण ही शिक्षा नव्हती तर खरी माणसं ओळखण्याची संधी होती आणि एखादी गोष्ट घडते ते आपल्या हितासाठी, एखादी गोष्ट घडते तर ते खरं तर आपल्याला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी. नक्कीच आज ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी, त्या गोष्टीतून खरी शिकवण देण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगणार आहे. तू फक्त एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त एकदा मन लावून ऐकून बघ. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतीलच देतील, पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका, दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका, पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही, आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे, ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय, या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस, तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे, वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत, त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो, कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत, तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, सुरुवातीला कठीण वेळ
वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही, कठीण वेळेची किंमत आपल्याला लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ, त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढील सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे, आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, यापुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही, आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार, पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो ते काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का.
आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही, एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, तर या वेळेपर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे सुंदर शब्द हे तुला कायम खोल अर्थ शिकवत राहतील. स्वामी समर्थांचे शब्द हे तुला निर्मळपणे, निस्वार्थीपणे या जगामध्ये जगायला शिकवतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे भविष्य अचानक तयार होत नाही. ते आपल्या विचारापासून सुरू होतं, ते आपल्या विचारांपासून सुरू होतं. जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं. ते शब्द पुढे कृती बनतात. सतत कृतींमुळे आपली सवय तयार होते. त्या सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्यातील भविष्य ठरतात. म्हणजे चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते. एका उदाहरणात तुला सांगतो, जर राहुलने सुरुवातीच विचार केला असता, मी थोडा प्रयत्न केला तर नक्कीच सुधारू शकतो. राहुल एक मुलगा आहे जो नक्कीच विचार करत होता, पण त्या गोष्टीबद्दल विचार कधी केला नाही. तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता, पण त्याने तो विचार मनापासून धरलाच नाही. मी थोडा प्रयत्न केला असता तर नक्कीच सुधारू शकतो, तर त्याचे शब्द सकारात्मक झाले असते. कृतीत नियमित अभ्यास आला असता, त्यातून मेहनतीची सवय लागली असती आणि त्याचं चारित्र्य मजबूत झालं असतं. परिणाम फक्त एवढंच होतं की उज्ज्वल भविष्य झालं असतं. थोडक्यात तुला सांगतो, भविष्य घडवायचं असेल तर मोठ्या गोष्टी सुद्धा बदलायची गरज लागत नाही. फक्त विचारांपासून सुरुवात केली तरी पुरेसे आहे. फक्त ते विचार आपण मनापासून ऐकले पाहिजेत. आणि स्वामी समर्थांचे विचार हेच कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे. आणि स्वतः स्वामी म्हणतात, खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, तर मनातल्या शुद्धता आहेत. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. पण जर मनात वाईट विचार, द्वेष, मत्सर आणि कपट असेल तर फक्त मंदिरात जाऊन पूजा केली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजेच देवापेक्षा आधी आपलं मन पवित्र असणं महत्वाचं आहे. आणि नक्कीच तुला एका उदाहरणात समजावतो. समजा
सुधीर नावाचा एक माणूस आहे. बाहेरच्या भक्तीचं रूप त्याचं असं आहे, सुधीर रोज सकाळी मंदिरात जातो, देवासमोर दिवा लावतो, फुले वाहतो, मोठे मोठे मंत्र म्हणतो. लोकांना वाटतं हा माणूस फार धार्मिक आहे. आतलं वास्तव्य असं असतं, पण सुधीरच्या मनात कायम राग, हेवा आणि द्वेष भरलेला असतो. तो गरजू माणसांना मदत करत नाही, घरातल्या लोकांशी कठोर बोलतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलायला मागे पुढे पाहत नाही. परिणाम असा होतो, तो कितीही वेळा मंदिरात बसला, कितीही दिवे लावले तरी त्याचं मन अस्वस्थच राहतं, कारण हृदयातल्या मंदिरात त्याच्या अंधार आहे. आता दुसरं उदाहरण तुला एक सांगतो. सीमा नावाची एक स्त्री आहे. ती रोज मंदिरात जाऊ शकत नाही, पण ती मनापासून प्रामाणिक आहे, गरजू लोकांना मदत करते, कुणाशी वाईट बोलत नाही आणि संकटातही इतरांना धीर देते आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणसाचे चांगले विचार करते, स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगले विचार करते. ती कधी देवासमोर दिवा लावत नाही, पण तिच्या मनात कायम करुणा, प्रेम आणि सत्याचं प्रकाश आहे. त्याचं परिणाम एकच होतं की लोक तिच्यावर विश्वास ठेवतात. तिच्या मनक शांती, तिला मनक शांती मिळते, कारण तिच्या हृदयातल्या मंदिरात उजळलेलं आहे. तिच्या हृदयातलं मंदिर उजळलेलं आहे. आणि नक्कीच या गोष्टींचा निष्कर्ष एवढाच होतो, देवाला दाखवलेला दिवा महत्वाचा नाही, मनात पेटलेल्या सद्गुणाचा दिवा खरा महत्वाचा आहे. बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म. बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म. तुझं मन शुद्ध होणार, तुझे विचार शुद्ध होणार, तुझे आयुष्य शुद्ध होणार. आजपर्यंत ज्या चुका तुझ्याकडून घडलेल्या आहेत त्या चुका स्वतः स्वामी सुधारून घेणार, त्या चुका स्वतः स्वामी बदलून घेणार. तू फक्त विश्वास ठेव मनापासून आणि आज ज्या गोष्टी ऐकत आहेस त्या गोष्टी फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतील. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग
योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणी तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव, बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक, फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात? दुःख संकट काय असतात? आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक
आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामींनी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत. स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील. आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असेल तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल. त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. आपल्याला जाणवत नाही पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी गमावलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा विचार केला असता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही. पण यावेळेस मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत. ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस. कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बरंच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच
आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे, कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात, आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेड सुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे, कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही, आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत, गरीब, मोठे, लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे, हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल, आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले, आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासी
आदिवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे. आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का, प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो, आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात, पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत. कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे, हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे.